शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। महाराष्ट्र भूषण 2024 राम सुतार यांना जाहीर करण्यात आल्याचं कळतंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याची घोषणा केली आहे। दिनांक 12 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्काराकरता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे। या ठिकाणी सांगितलं पाहिजे की श्री राम सुतार साहेब यांचं वय 100 वर्ष आहे आणि अजूनही त्या ठिकाणी ते शिल्प तयार करतायत आणि विशेषतः आपलं जे चैत्यभूमीचं जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होत आहे त्याच्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील तेच तयार करतायत। महाराष्ट्र सरकारने ही दखल घेऊन आणि वडिलांच्या कामाचं ॲप्रिशिएशन करून जे त्यांनी आज विचार केला आहे तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे। त्या वडिलांना आत्ताच कळलं की म्हणजे हे पुरस्कार दिले म्हणून आपण सगळेजण इथे आलात, तर आम्हाला खूप आनंद आहे। आणि वडिलांचं एवढं वर्षाचं काम जे ॲप्रिशिएट केले जात आहे त्याच्यात त्यांनाही खूप प्रसन्नता आहे की म्हणजे आपलं काम लोकांनी ॲप्रिशिएट केलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ॲप्रिशिएट केलं, त्याचा आनंद आहे आम्हाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।